कार्तिकी अगं आज कार्तिकी अगं ही बॅग का भरतेस तू? अश्विनी मॅडम मी जाते. अगं पण हे बघा अश्विनी मॅडम, ह्या घरातल्या सगळ्यांनीच मला खूप समजून घेतलं आणि इथे राहायला जागा सुद्धा दिली आणि सगळ्यांनी खूप जास्त सपोर्ट सुद्धा केलं. पण आता ना मला माझ्यासाठी इंडिपेंडेंटली विचार करायला हवा. कार्तिकी अगं तुला कोणी काही बोललं का? अचानक असं काय झालं की तू जातेस आणि जाणार आहेस कुठे तू? हे बघा अश्विनी मॅडम, मी ना सध्या जेनीकडे जाते आणि त्यानंतर मला स्वतःचा रूम मिळाला की मी तिकडे शिफ्ट होईन. पण जेनी मला याबद्दल काहीच बोलली नाही. हे बघा मीच सांगितलं होतं तिला की सध्या कुठेच काही बोलू नकोस. जोपर्यंत डिवॉर्सची केस संपत नाही तोपर्यंत कुठेच काही बोलायचं नाही असं आमचं ठरलं होतं. अश्विनी मॅडम तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. प्लीज सॉरी, पण आता मला एकटीने बाकीची कामं करायची सुद्धा सुरुवात करायला हवी ना. आता इथेच राहिले तर मला एकटीने काम करायची सवय राहणार नाही आणि मी इंडिपेंडेंटली काहीच करू शकणार नाही. बरोबर आहे कार्तिकी तुझं, आणि मला पटतंय सुद्धा. पण कार्तिकी स्वतःला एकटं समजायचं नाही, कळलं? आम्ही सगळे तुझ्या ना नेहमी पाठीशी आहोत. खरंच माझं एक ऐकशील? हे बघ, आजच्या आज जाऊ नको. आपण ना बसून व्यवस्थित प्लॅन करूया नंतरनी. चालेल ना तुला? हे बघा अश्विनी मॅडम तुम्ही प्लीज नका म्हणू. तुम्ही सांगाल ना तसं मी ऐकेन. थँक्यू. आणि मी आता कॉलेजला जाते आणि तुझा ब्रेकफास्ट करून ठेवलाय, खाऊन घे. ओ मॅडम, तुम्हाला कितीदा सांगितलं इथं गाडी पार्क करू शकत नाही. ओ हॅलो, तू माझ्याशी या टोन मध्ये बोलू शकत नाहीस. आणि तुला माहिती नाही मी कोणाची मुलगी आहे ते. अहो तुम्ही कोणाची मुलगी असाल पण तुम्ही इथं गाडी पार्क करू शकत नाही. अहो आज कॉलेजमध्ये महत्वाची मीटिंग आहे. तुमची जर गाडी इथं पार्क असली तर दुसऱ्या गाड्या आत कशा येणार? नाही नाही, तुम्ही गाडी काढा. जा, नाही काढणार मी गाडी. आणि माझ्या पप्पांना सांगून मी तुलाच नोकरीवरून काढून टाकेल. अहो तुम्ही जर इथं गाडी पार्क केलीत ना तर तशी माझी नोकरी जाणारच ते. सीताराम दादा काय झालंय? अहो बघा ना अश्विनी ताई, कधीच या मुलीला सांगतोय इथं गाडी पार्क करू नको करू नको, पण ती ऐकतच नाही. आता मोठ्या साहेबांनी बघितलं तर माझी नोकरी जाईल ना. अहो दादा, मी तुम्हाला कितींदा सांगते की ही गाडी पार्क नाही केली आहे मी, बंद पडली आहे. तरी तुम्ही काय ऐकूनच घेत नाही आहात. उलट तुम्हीच माझ्या गाडीला धक्का मारा आणि साईडला घ्या. हा, मी कशाला धक्का मारू? अहो मग मी काय डोक्यावर घेऊन जाऊ का गाडीला? एक मिनिट, तुम्ही दोघंही शांत व्हा, काहीतरी मार्ग काढूया. अभिजित ऐक ना, यांची गाडी ना बंद पडली आहे, जरा मदत करतोस का? त्यांना पण घेऊन ये ना. थँक्स अभिजित. झाली ना तुमची गाडी पार्क? थँक्यू. वेलकम. सर जी, सानू तो बहुत डर लग रही है ऐसी. मुझे भी. सब चंगा तो होगा ना? काय होणार आता अश्विनी ताईचं? पण वाजलेत किती, उशीर होतोय. अरे ये देखो, आ गई ऐश. अरे ऐश, कितनी सी तू इतनी देर कर दी. सर गाइस, तुम्ही प्लीज बसा, मला जरा अश्विनीशी बोलायचंय प्लीज. अश्विनी, थोड्याच वेळात ट्रस्टी, HOD आणि प्रिन्सिपल साहेब येतील आणि मग आपण कॉम्पिटिशन सुरू करू. माझा तुझ्यावरती 100% विश्वास आहे. अजिबात घाबरू नकोस. ही एक क्विज कॉम्पिटिशन आहे असं समज आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं दे. ठीक आहे सर. ती आली आहे का? नाही आली अजून, पण ती येईल. ऑल द बेस्ट. ओके प्लीज बस. येस सर, प्लीज वेलकम. येस सर. बसा बसा. ऑल सेट? येस सर, वी आर रेडी. पण सरांची मुलगी अजून आलेली नाहीये. येस, आय एम हिअर.
ही बा माझी मुलगी आली. हाय ईशा, तुझं जर ह्या कॉलेजला ऍडमिशन झालं तर हे सगळे तुझे क्लासमेट असतील. हाय एव्हरीवन. अश्विनी प्लीज. ईशा, या अश्विनी आहेत. तुला यांच्यासोबतच कॉम्पिटिशन करायचं आहे. ओ हाय अश्विनी. हाय. सर, शी इज क्वाइट पॉप्युलर इन दिस कॉलेज. येस, पण ह्या कॉलेजमध्येच नाही तर ती मिसेस इंडियाची रनरअप सुद्धा आहे. तुमचं इंट्रोडक्शन झालं असेल तर आपण कॉम्पिटिशनला सुरुवात करूया का? येस सर, येस सर. सर प्लीज तुम्ही सगळ्यांनी बसून घ्या, आपण लगेच कॉम्पिटिशनला सुरुवात करू. हाय विद्युत. हे हाय. अरे केस जिंकलो म्हणून मी पार्टी देणार होती, पण तूच मला इन्व्हाइट केलास आणि इथे पिक करायला पण आलास. अगं पार्टी तू दिली काय आणि मी दिली काय, एकच. सेलिब्रेशन होणं जास्त महत्वाचं. खरंय, फायनली आपण केस जिंकलो आणि मागितली होती तितकी पोटगी सुद्धा मिळाली. येस, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. आपण सेलिब्रेट करतोय ते ठीक आहे, पण घरच्यांसोबत सुद्धा करायला हवं होतं ना. ॲक्च्युली कार्तिकी, मला तुझ्याशी जरा पर्सनली बोलायचं होतं आणि त्यामुळे मी तुला बोलवलं. काय झालं? कार्तिकी, कसं आता तुझा डिवोर्स झालाय म्हटल्यावर आजूबाजूचे तुला दुसऱ्या लग्नाबद्दल विचारणार, ते साहजिकच आहे. आणि तुलाही आता पुन्हा सेटल व्हायलाही काही हरकत नाही आहे, पण मला तुला माझ्या बाजूने काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. कार्तिकी, मला तू एक मैत्रीण म्हणून खूप आवडतेस, पण आपल्यात हे मैत्रीचं नातं कायम असेल, पण हे नातं पुढे नेणं मला जमणार नाही. म्हणजे तू आणि शिल्पी तरी? नाही नाही, हे बघ, शिल्पी बरोबर पुन्हा सेटल होण्याचा मी विचारही करत नाहीये आणि तिला अशा अवस्थेत सोडून दुसऱ्या लग्नाचा विचार करणं मला योग्य वाटत नाहीये. कार्तिकेय, संजू आमच्या दोघांचा मुलगा आहे, तसं हे होणारं बाळ पण आमच्या दोघांचंच आहे, त्यामुळे त्या बाळाची सगळी जबाबदारी माझी असेल. पण जर मी दुसऱ्या नात्याचा विचार केला तर त्या बाळाला मी कितपत जस्टिस देऊ शकेन ना, हे मी नाही सांगू शकत. एक सांगू का, मला तू घेतलेला निर्णय आवडलाय. आपल्या आयुष्यात पुढे जाताना ना जुन्या नात्यांचा विचार करायचा नाही असं खूप जण करतात, पण तू ते तसं नाही केलंयस. म्हणजे तुला माझा राग नाही आला? नाही, उलट याआधी मला तुझा जितका आदर वाटत होता त्यापेक्षा आता जास्त आदर वाटतं. थँक गॉड कार्तिकी, मला खूप टेन्शन आलं होतं ॲक्च्युली. थँक्स. बरं, आता आपण ज्या कामासाठी भेटलोय तिथे जाऊया. हो. कारण यानंतर पुन्हा कधी भेटता येईल ते सांगता नाही येणार. केस तर संपली. तुला एक नवीन काम देऊ का? माझ्यासाठी ना घर शोध. ओके, प्लीज. आपण कॉम्पिटिशन टोटल 3 राऊंडमध्ये घेणार आहोत. पहिला राऊंड आपण सुरू करतोय. तुम्हाला काही हर्ब्सची नावं सांगितली जातील, त्याचं सायंटिफिक नाव हे तुम्हाला सांगायचं आहे. जिचा बझर पहिल्यांदा वाजेल तिलाच उत्तर देण्याची संधी मिळेल. तुम्ही दोघी रेडी आहात? आपण कॉम्पिटिशनला सुरुवात करतोय. HOD आणि मिस्टर देशमुख हे आजच्या कॉम्पिटिशनचे ज्युरी आहेत. सर, आपण सुरुवात करूया. थँक्यू सर. प्लीज कम. सो आपण पहिल्या राऊंडला सुरुवात करतोय. आपलं पहिलं हब आहे बेसिल. ओसिमम पीसिलिकम. करेक्ट. नेक्स्ट आहे मिंट.
मेंथास पायकाटा. करेक्ट. आणि आता लास्ट आहे पार्सली. पेट्रोसेलिझम क्रिस्प. करेक्ट. आपला पहिला राऊंड इथे संपलेला आहे आणि पहिल्या राऊंडच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ईशाने दिली आहेत, त्यामुळे फर्स्ट राऊंडची विनर आहे ईशा. वहिनी इतक्या टेन्शन मध्ये होती, आपण तिच्याशी बोलायला पाहिजे होतं आधी. पण ना आईच जिंकणार आहे. अगं जिंकणार, निश्चित जिंकणार अश्विनी. अहो बाबा, आपण बोलून काय फायदा, तिने जिंकायला हवं ना. मला खात्री आहे माझी सून सगळ्यांना पुरून उरेल. तो ट्रस्टी असू दे की आणखीन कोणी, मेहनत करून इथपर्यंत पोहोचले ना, आता तीच ही स्पर्धा जिंकेल. काय हो? क्या बात. एक मिनिट, मला फोन आला, मी येतो. हा हा. आता आपण दुसऱ्या राऊंडकडे वळतोय. ओके. दुसऱ्या राऊंडमध्ये तुमच्या समोर एका ब्युटी प्रोडक्टचं मिक्सचर ठेवलेलं आहे. त्याच्यातील घटक तुम्हाला 30 सेकंदामध्ये ओळखायचे आणि पुढच्या 30 सेकंदामध्ये तुम्हाला त्यांची नावं लिहायची. कॉमन नाव लिहिलं तरी चालेल, सायंटिफिक नाव लिहायलाच पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये. तुम्ही रेडी आहात? युअर टाइम स्टार्ट नाव. टाइम अप, टाइम अप, टाइम अप. आता पुढच्या 30 सेकंदामध्ये तुम्हाला त्या घटकांची नावं लिहायची आहेत जे तुम्ही ओळखलेली आहेत. तुम्ही रेडी आहात? युअर टाइम स्टार्ट नाव. ओके. टाइम अप, टाइम अप. अश्विनी प्लीज. अश्विनीने जे घटक ओळखलेले आहेत त्यांची नावं आहेत हळद, दालचिनी, तुळस, कोरफड, गुलाबांच्या पाकळ्यांचा चुरा, पुदिना, केशर, चंदन आणि कडुलिंब. गुड जॉब. अश्विनीने 9 घटक पदार्थ ओळखलेले आहेत. आपण आता ईशानी काय ओळखले ते बघूया. आणि ईशाचे घटक आहेत टर्मरिक, सॅन्डलवूड आणि ॲलोवेरा. ईशाने फक्त 3च घटक ओळखलेले आहेत, त्यामुळे सेकंड राऊंडची विनर आहे अश्विनी. ह्या राऊंडवरून आपल्याला कळलं की फक्त बुकिश नॉलेज असून चालत नाही, तर प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आपण जे प्रोडक्ट बनवणार आहोत त्यामध्ये घटक काय आहेत, त्याचा फ्रेग्रन्स काय आहे, हे एका ब्युटिशियनला माहीत असणं खूप गरजेचं आहे. माझ्या मुलीकडे प्रॅक्टिकल नॉलेज पण आहे. येस सर, त्यासाठीच आपण पुढचा तिसरा शेवटचा राऊंड घेणार आहोत. सर सुरू करूया. नाही, मी करतो तुम्हाला फोन. बाबा, हो. आईचं हा मी करतो. ओके बाय. आईचा फोन होता. नाही ग, मेसेज आलेला आईचा. ओके. ओके काय मेसेज मध्ये लिहिता येत नाही ऑल इज वेल. बाबा ऍटलीस्ट मेसेज तरी आला ना. अगं आपल्याला टेन्शन होतं ना इकडे. पण मला माहितीये की आई जिंकणार आहे. आता तुमच्या समोर काही इन्ग्रेडियंट्स आहेत. त्या इन्ग्रेडियंट्स मधून तुम्हाला एक ब्युटी प्रोडक्ट तयार करायचं आहे. तुम्हाला दोघींनाही जे इन्ग्रेडियंट दिलेले आहेत ते कॉमन आहेत. जे प्रोडक्ट तुम्ही बनवणार आहात त्या प्रोडक्टचं नाव तुम्हाला एका चिठ्ठीमध्ये लिहून द्यायचं आहे
आणि ते ज्युरींकडे दिलं जाईल आणि राऊंड संपल्यानंतर ज्युरी स्वतः इथे येऊन ते प्रोडक्ट व्हेरीफाय करतील. प्लीज तुम्ही आपापल्या जागेवर जाऊन ते नाव लिहून माझ्याकडे द्या, मग आपण राऊंडला सुरुवात करू. ओके प्लीज. सर सर आपण लास्ट राउंड सुरू करू. युअर टाइम स्टार्ट नाव. टाइम अप टाइम अप टाइम अप प्लीज. मी आता आजच्या ज्युरीना इन्व्हाइट करतो की त्यांनी इथे येऊन हे प्रोडक्ट क्रॉस व्हेरीफाय करावं. ईशाने निवडला होता कॉफी बेस्ड स्क्रब. अश्विनीने निवडलं होतं कोकोनट ऑइल क्रीम. आता आपण दोन्ही प्रोडक्टचं परीक्षण करूया. मिसेस अश्विनी, तुमच्या प्रोडक्टची खासियत सांगा. माझ्या प्रोडक्टमध्ये ऑइल, कोकोनट ऑइल हे मेन इन्ग्रेडियंट आहे. कारण कोकोनट ऑइलमुळे चेहरा असा सॉफ्ट होतो. त्याच्याबरोबर मी दही आणि हनी वापरलं आहे. विटॅमिन ईमुळे चेहऱ्यावरचे रिंकल्स कमी होतात. आणि माझं क्रीम असं आहे की ऑल पर्पज क्रीम आहे. ड्राय स्किनसाठीही वापरता येऊ शकतं आणि ऑइली स्किनसाठीही वापरता येऊ शकतं. आणि महत्त्वाचं म्हणजे घरात ज्या गोष्टी इझिली अवेलेबल असतात त्या गोष्टींपासून हे तयार केलं आहे. आणि वर्किंग वुमन्स असू देत किंवा घरात काम करणाऱ्या बायका, जर त्यांच्याकडे काही क्रीम अवेलेबल नसेल तर त्या हे घरच्या घरी पटकन तयार करून वापरू शकतात. तुमच्या क्रीमचा सुगंध फारच रिफ्रेशिंग आहे आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे ती घरी देखील तयार करता येऊ शकते. पण याच्यात हनी कमी पडले असं मला वाटतंय, त्यामुळे ती फारच पातळ झाली. त्याला हवा तसा स्टिकनेस आलेला नाहीये. मिस ईशा, तुम्ही तुमच्या स्क्रब बद्दल सांगा. सर, मी हा स्किन एक्सफोलिएट करण्यासाठी कॉफी बेस्ड स्क्रब बनवला आहे. कॉफीचे जे सँड लाईक टेक्स्चर असते ना, त्यामुळे आपली डेड स्किन रिमूव्ह होते आणि आपली स्किन रिजनोवेट होते. पण हा स्क्रब फारच खरखरीत झालाय असं नाही वाटत तुला? त्यामुळे त्याने आपल्या स्किनला रॅशेस देखील येऊ शकतात आणि या कॉफीचा स्मेल देखील फारच ओव्हर पॉवरिंग आहे. आय डोंट थिंक सो. तू व्हॅनिला एसेन्सचा वापर करून अजून एक फ्रॅग्रन्स ऍड करू शकली असतीस. एनिवे, ओव्हरऑल स्क्रब चांगला झाला. थँक्यू. ओके, इथे आपली कॉम्पिटिशन संपलेली आहे. थोड्याच वेळात आपण रिझल्ट अनाऊन्स करू.